रामकृष्ण हरी. उपयुक्त सुविचार. विषय माता पिता. माता पिता याविषयीचे जे विचार आत्तापर्यंत आपण ऐकले त्याचा हा शेवटचा भाग आहे. रामायणातला एक फार फार महत्त्वाचा प्रसंग आहे. ज्यावेळी रावणाला मारलं आणि मग स्वतंत्र ती लंका संपूर्ण ताब्यात आली प्रभू रामचंद्राच्या, तेव्हा लक्ष्मण थोडा भाळला आणि प्रभूला म्हणाले, प्रभू आपण इथं लंकेतच राहूया. सोन्याची लंका आहे ही, झाडी सुंदर आहे, समुद्र आहे आणि इथं निर्वैर सगळी भूमी झालेली आहे. आता आपला कोणी वैरी नाही, भावबंद नाही. तिकडे अयोध्येमध्ये भावबंद आहेत, याला गादी त्याला गादी आणि सगळे वादविवाद आणि ती पर्यटनी निंदा, काय नानिंदा करणारे पण लोक आपले. त्यापेक्षा आपण इथं लंकेतच राहूया, सुवर्णाची लंका आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला जे म्हणतात ना, तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ऐका. अपि सुवर्णमयी लंका न मे रोचति लक्ष्मण, माता जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. हे लक्ष्मण, अपि तू म्हणतोस ते खरं आहे, सोन्याची लंका आहे, पण मला ती आवडत नाही. न मे रोचति लक्ष्मण, मला काय आवडतं? माता, जन्मदाती माता आणि जन्मभूमी माझी अयोध्या, ही स्वर्गापेक्षाही मला जास्त आवडते. किती महत्त्वाचा विचार आहे बघा. आणि म्हणून माता पिता यांना विसरू नका अशी एक काव्यमाला मी लिहिलेली आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. त्यातल्या 2 ओळीने आपण हा आजचा शेवट करूया. दिला जन्म ज्यांनी आपणासी, त्या आईवडिलांना विसरू नका. ज्यांच्यामुळे हे विश्व पाहिले, त्यांना आनंद दिल्याशिवाय राहू नका. ज्यांनी आपणासी अमृत पाजिले, विष त्यांना तुम्ही पाजू नका. माता पित्यांच्या सेवेमुळे विठ्ठल प्रसन्न पुंडलिका. श्रावणाने कावड वाहिली, ध्यानी असू द्या विसरू नका. माता पिता की जय. विनम्र अभिवादन माता पिता.